बुलेटिनची सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन सिटी 60 पाहूया। मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गावर भरधाव पोर्शे कारचा भीषण अपघात। कार जोगेश्वरी फ्लायओव्हरवरून उतरताना खड्ड्यातून उसळली, त्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि शेजारच्या डिवायडरला आदळली। पोर्शे कारमध्ये दोघे होते, एक जण किरकोळ जखमी तर दुसरा गंभीर जखमी। त्याच कारच्या बाजूच्या BMW कारमधल्या त्यांच्या जखमी मित्रांना रुग्णालयात नेलं। जबरदस्त धडकेत पोर्शे कार चक्काचूर। अपघातग्रस्त पोर्शे कार दादरा नगर हवेली पासिंगची। दोन्ही कारचे चालक मीरा रोडचे रहिवासी। कार चालक दारूच्या नशेत होता का याचा तपास। पुण्यातल्या कोंढव्यामध्ये पुणे पोलीस आणि एटीएसची छापेमारी। देशविरोधी कारवाया करणारे या भागात लपल्याची माहिती। कोंढव्यातील छाप्यात ड्रग्ज सापडल्याचंही उघड। कोंढव्यामध्ये एकीकडे तपास यंत्रणांची छापेमारी सुरू असताना दुसरीकडे कोंढव्यात काही ठिकाणी आय लव्ह मोहम्मदचे बॅनर्स झळकले। पोलीस या बाजूनही तपास करण्याची शक्यता। कोल्हापुरात आयकर विभागाचा अनुप बन्सल उद्योगपतीवर छापा। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील सळी उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर छापे। कारवाई दरम्यान आयकर विभागानं प्रचंड गोपनीयता पाळली। गो गॅसच्या नागपुरातील कार्यालयावर तसंच गोदामावर आयकर विभागाची छापेमारी। व्यवसायासाठी आवश्यक काही परवान्यांची पूर्तता न केल्यामुळे कारवाई होत असल्याची माहिती। मुंबई आणि पुण्यातील कार्यालयातही चौकशी सुरू असल्याची माहिती। जालना रेल्वे स्थानकाबाहेर तुंबळ हाणामारी आणि गोंधळ। परवानाधारक कॅन्टीन चालकानं बाहेरच्या पाणी विक्रेत्यांना स्थानक परिसरात पाणी विक्री करण्यास मज्जाव केल्यानं वाद। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। एबीपी माझाचा इम्पॅक्ट। परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारला। मेश्राम यांच्या आत्महत्या प्रकरणात चंद्रपूरमधल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून 7 दिवसांच्या आत संपूर्ण प्रकरणाचा तपास करून ही जमीन कायदेशीर मालकाच्या नावे करण्यात येईल असे आदेश जारी। चंद्रपूरमधील भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईला मॅटकडून स्थगिती। भद्रावती तहसील कार्यालयात शेतकऱ्यानं विष घेतलं होतं। वाहतूक कोंडीनं त्रस्त झालेल्या चाकणकरांचा मोर्चा। चाकण ते आकुर्डी पीएमआरडीए असा 25 किलोमीटरचा मोर्चा। वाहतूक कोंडीमुक्त चाकण कृती समितीकडून मोर्चाचं आयोजन। ओबीसी आरक्षण आणि कुणबी दाखला अबाधित ठेवण्यासाठी कुणबी समाजाकडून आझाद मैदानात आंदोलनाची हाक। मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणबी समाजाचे हजारो बांधव सहभागी। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी रायगडसह संपूर्ण कोकणातून हजारोंच्या संख्येनं कुणबी बांधव मुंबईच्या दिशेनं रवाना। आझाद मैदानावर हा ओबीसी मोर्चा धडकणार। ओबीसी कोट्यात कुणालाही आरक्षण देऊ नका अशी आंदोलकांची मागणी। ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा। ओबीसी मंत्री अतुल सावेंसोबत बावनकुळेंच्या संयुक्त बैठकीत आदेश। वसतिगृहासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी। मंत्री बावनकुळेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अकोल्यात एकाची आत्महत्या। पातूर तालुक्यातील आलेगावमधील ओबीसी कार्यकर्ते विजय बोसरे यांनी बसस्थानकाच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेलं पत्र ठेवलं व्हॉट्सअप स्टेटसला। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील कोणोशी गावात 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या। वंजारी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। वाडगावमधील आरक्षणासाठीच्या आंदोलनात तरुण सहभागी होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांच्यामध्ये बैठक सुरू। दोन्ही नेत्यांमध्ये विजन 2035च्या अनुषंगानं राजभवनात चर्चा। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी काल दिवे उजळत दिवाळी साजरी केली। कीर यांची भारत दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना उपस्थिती। भारत भेटीवर असलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची काल यशराज फिल्म स्टुडिओला भेट। ब्रिटन आणि यशराज फिल्म्समध्ये करार। ब्रिटनमध्ये 3 भव्य बॉलिवूडपटांची निर्मिती होणार असल्याची स्टारमर यांच्याकडून घोषणा। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर। सध्या त्यांचा मुक्काम मुंबईत। स्टारमर यांनी काल मुंबईतील यशराज फिल्म स्टुडिओला भेट दिली। यावेळी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि पंतप्रधान स्टारमर यांनी एकत्र सिनेमा पाहिला। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला। 410 कोटी 30 लाखांचा निधी सप्टेंबर महिन्याच्या हप्ता देण्यासाठी वळवला। निधीचा वापर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी करण्याच्या सूचना।
महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही शासकीय वीज कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी आजपासून 3 दिवसांच्या संपावर. या 3 ऊर्जा कंपन्यांमध्ये सरकारकडून छुप्या पद्धतीनं खासगीकरण केलं जात असल्याचा आरोप. अजित पवार पुन्हा एकदा राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणूक रिंगणात. ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवारांनी उमेदवारी अर्ज भरला. आतापर्यंत 3 वेळा अजित पवार ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष. 11 ऑक्टोबर अर्जासाठीची शेवटची मुदत. नाशिकमध्ये आज काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक. बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची चाचपणी सुरू. उत्तर महाराष्ट्राचा जिल्हानिहाय आढावा घेतला जाईल. मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणार. उत्तर महाराष्ट्रामधील प्रमुख नेते, मंत्री, पदाधिकारी उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंच्या मोर्चाच्या 1 दिवस आधीच एकनाथ शिंदे संभाजीनगरमध्ये. 10 तारखेला दुपारी 12 वाजता बूथ प्रमुखांचा मेळावा घेणार. महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. अहिल्यानगरमध्ये आज असदुद्दीन ओवैसींची सभा. याआधी 30 सप्टेंबरला सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र शहरातली तणावाची परिस्थिती पाहून ओवैसींनी सभा स्थगित केली होती. ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांची रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामधून विक्रांत जाधव यांच्या नियुक्तीची घोषणा. विक्रांत जाधव यांच्याकडे उत्तर रत्नागिरी विभागाची जबाबदारी. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकापला मोठा दणका दिलाय. उद्या शेकापचे अनेक महत्वाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच्या ताकदीनं लढवण्याचा निर्धार. कार्यकर्त्यांनी पक्षचिन्ह याची फिकीर न करता निवडणुकीच्या तयारीला लागा. संजय काका पाटलांच्या सूचना. यवतमाळ जिल्हा बँकेची भरती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. 133 पदांसाठी नियमबाह्य पद्धतीनं भरती केल्याचा आरोप करत आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची कोर्टात धाव. 10 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश. मुंबईकरांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणाऱ्या ॲक्वालाईन मेट्रोचा 3रा टप्पा वरळी ते कफ परेड सर्वसामान्यांसाठी आजपासून खुला. या सेवेमुळे मुंबईकरांना ट्रॅफिक समस्येतून मुक्तता मिळेल. मुंबईत दादरमध्ये जैन समुदायाकडून प्रार्थना सभेचं आयोजन. मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभा. 11 ऑक्टोबरला दादरच्या योगी सभागृहात प्रार्थना करण्यात येईल. तुळजाभवानी मंदिर जतन आणि संवर्धन समिती जाहीर. सांस्कृतिक विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. समिती मंदिराच्या शिखराचं जतन आणि संवर्धनाचा अभ्यास करेल. आणि यानंतर एक धक्कादायक बातमी. नागपूर